बरोबर आहे. याशिवाय भारताच्या हवाई दलाची सुदर्शन चक्र प्रणाली आहे ती सक्रिय झालेली आहे. काल रात्री त्यांनी भारतावर येणाऱ्या लक्ष्याला यशस्वीपणे त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. माहीत आहे, यामध्ये जे माहिती मिळते साधारणतः सुदर्शन चक्र S-400 या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा वापर करून भारताच्या दिशेने येणारे जे लक्ष्य होतं त्याचा अचूक मारा केला आहे. आणि हे लक्ष्य जे भारताला करण्याचा प्रयत्न करत साधारणतः 15 ते 16 ठिकाणी भारताला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, त्या दिशेने ते निष्प्रभ करण्यात आलेलं आहे. ही अत्यंत काटेकोर आणि नियोजनासह करण्यात आलेली कारवाई होती आणि भारताच्या हवाई दलाची सुरक्षेची ताकद हे पाकिस्तानला आणि संपूर्ण जगाला दाखवून देण्यात आलेली आहे. त्यामुळे एक मोठी कारवाई असं म्हणावं लागेल. सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते आपल्या बरोबर सध्या निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर आहेत. सर, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये पुन्हा एकदा भारताकडनं जी कारवाई करण्यात आली आहे, लाहोर कराची मध्ये स्फोट घडवण्यात आले, संपूर्ण रडार सिस्टम उद्ध्वस्त झालेली आहे, काय यावरती सांगाल? हे जे केलेलं आहे त्याचा अर्थ असा की जे काल प्रेस ब्रीफिंग मध्ये सांगितलं होतं संरक्षण मंत्रालयाने आणि परराष्ट्र मंत्रालयाने, आणि आज जे दुपारी 10 वाजताच्या मीटिंग मध्ये राजनाथ सिंगनी सांगितलं की आपलं ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही आहे, त्याचा अर्थ असा की हे आता एक्सटेन्शन सुरू झालेलं आहे आणि हे एक्सटेन्शन आता चालू राहील. याचा अर्थ असा आहे की काल जेव्हा त्यांनी पाहिलं की अमृतसरवर त्यांचे 2 मिसाईल्स आलेले आहेत आणि तिथे त्यांचे अवशेष सुद्धा मिळाले जे हमास वापरतं ते वाले मिसाईल्स आहेत, याचा अर्थ असा की बाहेरचे आतंकवादी इकडे आलेले आहेत त्यांच्या पंजाबमध्ये आणि तिथनं आपल्या पंजाबमध्ये मारतात आहेत. तर हे जर असेल तर मग भारताने जे केलं ते अगदी जायज आहे आणि असंच करायला पाहिजे, कारण टीट फॉर टॅट केल्याशिवाय पाकिस्तान कधीच ऐकणार नाही. बरं सर, ही लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम नेमकी काय होती जी भारतानं आता उद्ध्वस्त केली आहे आणि त्यामुळे आता पाकिस्तानचं आणखी किती आणि कसं नुकसान झालंय? लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे ती बेसिकली त्यांच्या आर्मीचं जे मुख्यालय आहे, म्हणजे आर्मीचं मुख्यालय नाही पण लोकल मुख्यालय जे आहे त्यांचं, त्याचं आणि लाहोर एअरफील्डचं संरक्षण करण्याकरता होती. तसं मुंबई एअरफील्डच्या बाजूला, दिल्ली एअरफील्डच्या बाजूला एअर डिफेन्स सिस्टीम लागलेली आहे तशी त्यांनी केलेली आहे. आणि काही डिफेन्स सिस्टीम त्यांची बॉर्डरवर सुद्धा आहे. तर ते बॉर्डर पासून लाहोर अगदी जवळ असल्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांनी उद्ध्वस्त केलं असेल आहे आणि कारण ते रेंजमध्येच आहे, तर ड्रोननी केलं किंवा कसंही केलं तरी त्यांना एक प्रकारचा धडा आपण शिकवलेला आहे की तुम्ही जास्त जर कराल, जसं अमृतसरवर काल त्यांनी केलं होतं आणि अमृतसरमध्ये त्यांनी दाखवलेलंही आहे की हमासचे रॉकेट्स तिथे पडलेले आहेत. तर हे त्यांनी कशाने पाठवले हे कळत नाहीये की ड्रोननी पाठवले की तिकडनं त्यांनी दागले, पण ते आलेले आहेत. याचा अर्थ असा की ते आता सिव्हिलियन एरियावरही आपल्या करतात आहेत. पुंछमध्ये काल त्यांनी केलं, आता आज अमृतसरवर केलेलं आहे. याचा अर्थ आहे की ते जर एस्केलेट करून राहिले आहे तर त्यांना एक वॉर्निंग देणं जरुरी आहे. ती वॉर्निंग आपण दिलेली आहे आणि PIBने हे कन्फर्म केल्यामुळे असं मला वाटतंय की ते खरं आहे आणि बरोबर केलेलं आहे. बरोबर, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की भारताचा ड्रोन आला आणि तो आधी सकाळी 8 वाजता फिरून गेला, त्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा आला तेव्हा त्यांनी स्फोट घडवला. हे भारताची ही सुदर्शन चक्र प्रणाली काय आहे जी आता सुरू झाली आहे? नाही, ही ड्रोन प्रणाली जे पाकिस्तान आपल्यावर करतं तीच आपण त्यांच्यावर करत असणार. पण असं असतं मॅडम की ड्रोन हा कोणाचा आहे हे ओळखता येत नाही. तो कुठल्या साईडनी आला त्याच्यावर तुम्ही सांगू शकता. जर भारताकडनं म्हणजे ईस्ट कडनं वेस्ट कडे जर गेला असेल ड्रोन तर नॅचरली भारताने आणलेला आहे. पण नुसतं जर ड्रोन लाहोरवर फिरत असेल तर ते आपलंच ड्रोन असेल याची काही जरुरी नाही आहे. ते आतल्या त्यांचे जे TPP जे आणि बलूच लिबरेशन आर्मीचे लोक आहेत त्यांनी सुद्धा इस्तेमाल केलं असेल आहे ते ड्रोन. तर जर या लोकांनी ते ड्रोन पाडलं आणि त्यांना कळलं की हे मेड इन इंडिया आहे तर आपल्याला ते ब्लेम करू शकतात, नाही तर नाही करू शकत ते ब्लेम आपल्याला. बरं, आणि आता या ऑपरेशन सिंदूर नंतर खास करून पाकिस्तानकडनं जी नियंत्रण रेषेवरती मोर्टार असेल किंवा जड तोफखान्यांचा वापर करून जी काही विनाकारण गोळीबार सुरू आहे, म्हणजे शस्त्रसंधीचं उल्लंघन करत जो गोळीबार सुरू आहे त्याला भारतानं दिलेलं हे एक प्रत्युत्तर म्हणावं? अग्रीड असू शकतं हे, कारण पुंछमध्ये जसं त्यांनी केलं की 20 सिव्हिलियन्स मारले आणि जवळपास 30च्या वर जखमी झालेले आहेत, ही पण एक त्यांनी वॉर्निंग दिलेली आहे
की जर आम्ही लाहोर एअरपोर्टचं करू शकतो ध्वस्त, तर तुमचं सिव्हिलियन एस्टॅब्लिशमेंट कशी काय वाचू शकेल? बरं, लाहोरमध्ये तर एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केलेलीच आहे भारतानं, आणि त्यानंतर कराचीमध्ये सुद्धा एक स्फोट झाला अशी सुद्धा एक सकाळपासून माहिती येते. मात्र कराचीबद्दल काही स्पष्टपणे कळत नाहीये. मात्र काही व्हिडिओज समोर येत आहेत, व्हिडिओज सुद्धा समोर येत आहेत. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमत वरती बघतोय, कशा पद्धतीनं लाहोर कराचीमध्ये हा स्फोट घडवून आणण्यात आला, आणि स्फोटापूर्वीची अगदी काही सेकंदाची ही दृश्य आपण सीसीटीव्ही फुटेज मध्ये बघतोय. पाकिस्तानात लाहोर आणि कराची या दोन्ही ठिकाणी भारतानं पुन्हा एकदा स्फोट घडवून आणलेला आहे. पाकिस्तानचे जे काही हल्ले कालपासून सुरू आहेत LOCच्या आसपास, काही 15 ठिकाणं जी टार्गेटवरती होती पाकिस्तानच्या, आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर दिलंय. लाहोर आणि कराचीमध्ये ड्रोन आले आणि त्यानंतर स्फोट घडवले गेले असं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. ही दोन्ही स्फोटाची दृश्य आपण बघतोय. लाहोर कराचीमध्ये पुन्हा एकदा भारतानं खळबळ माजवून दिली आहे. ही एक्सक्लुझिव्ह काही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय या स्फोटाची, कारण ड्रोननं हा हल्ला घडवण्यात आला असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे. आणि संरक्षण मंत्रालयानं सुद्धा, भारताच्या संरक्षण मंत्रालयानं या गोष्टीची पुष्टी केलेली आहे. आपण सकाळपासूनच खरं तर बातम्या बघतोय, लाहोरमध्ये स्फोट झाले, कराचीमध्ये स्फोट झाले. मात्र हे स्फोट नेमके कसले होते त्याची आता स्पष्टोक्ती आत्ता आलेली आहे. गेल्या काही तासांमध्ये नियंत्रण रेषेवरती पाकिस्ताननं जे काही विनाकारण गोळीबार सुरू केलेला आहे त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारतानं पुन्हा एकदा हे हल्ले केलेले आहेत. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाकडनं या गोष्टीची पुष्टी करण्यात आलेली आहे. ऑपरेशन सिंदूर हे अजून काही संपलेलं नाही असं भारतीय नेत्यांकडनं, मंत्र्यांकडनं सुद्धा थोड्या वेळापूर्वीच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सांगण्यात आलेलं होतं. तर भारतातील 15 शहरामध्ये 15 ठिकाणी पाकिस्तानचं टार्गेट होतं आणि तिथे छोटे मोठे हल्ले सुरूच होते. भारताकडनं पहिल्यांदाच S-400 सिस्टीमचा वापर करण्यात आलेला आहे. तर हीच आहे S-400 सिस्टीम, ज्यामध्ये ड्रोनचा वापर करण्यात आलाय की आणखी कशाचा हे आपल्या समोर येईलच. काही तज्ज्ञ सांगतायत की यामध्ये ड्रोनचा देखील वापर केलेला असू शकतो. आणि आता भारताकडनं पुन्हा एकदा 2 हल्ले पाकिस्तानात कराची आणि लाहोर या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. पाकिस्तानच्या या छोट्या मोठ्या हल्ल्यांना पुन्हा एकदा भारताकडनं हल्ल्यानेच उत्तर देण्यात आलेलं आहे. पुन्हा पाकिस्तानामध्ये घुसून भारतानं हल्ले केलेत, एक लाहोरमध्ये आणि एक कराचीमध्ये. काही वेळापूर्वीपासून आपण सर्वात आधी न्यूज 18 लोकमतवरती बातम्या बघत होतो की लाहोरमध्ये स्फोट झालाय, कराचीमध्ये स्फोट झालाय, मात्र त्याची पुष्टी काही होत नव्हती. मात्र आता संरक्षण मंत्रालयाकडनंच याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. भारतानंच हे काही हल्ले केलेले आहेत. ज्या पद्धतीनं पाकिस्तानकडनं 15 ठिकाणं टार्गेट केली जात होती भारतामधली, आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार सुरू होता सतत, आणि त्यानंतर भारतानं पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणजे पाकिस्तानातल्या 2 ठिकाणी हे स्फोट घडवून आणलेत, आणि त्यामध्ये संपूर्णपणे रडार सिस्टमच पाकिस्तानची उद्ध्वस्त करून टाकली आहे. आणखी सविस्तर माहितीसाठी माझे सहकारी विलास बडे यांच्याकडे जाऊयात. विलास. श्वेता, आपण हे समजून घ्यायला हवं की हा हल्ला का महत्वाचा आहे. कारण पाकिस्तानची सगळी जी भिस्त होती ती याच HQ-9P आणि HQ-9B ही पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीचा कडा मानली जाते. ही सिस्टम जर एकदा उद्ध्वस्त केली तर मग पाकिस्तानमध्ये जाऊन हल्ला करणं आपल्या विमानांना, आपल्या लढाऊ विमानांसाठी अतिशय सोपं होणार आहे. कारण हे सुरक्षा कवच आहे एक प्रकारचं त्यांचं, आणि हे सुरक्षा कवच किती कुचकामी आहे हे आपल्याला कालच स्पष्ट झालेलं होतं. पण आज हे सुरक्षा कवचच उद्ध्वस्त करायचं, कारण या शहरांवरची किंवा सुरक्षा करण्याची जबाबदारी आहे याच HQ-9P आणि HQ-9B वरती आहे. आणि त्यामुळे प्रमुख शहरांचं सुरक्षा कवच जर एकदा उद्ध्वस्त झालं किंवा सैन्य ठिकाणांचं सुरक्षा कवच उद्ध्वस्त झालं तर मात्र पाकिस्तानला स्वतःला वाचवणं अतिशय कठीण होणार आहे. आधीच चायनीज माल, आणि त्यामध्ये जर ही सिस्टीमच उद्ध्वस्त झाली तर निश्चितपणे लाहोर, कराची, रावळपिंडी आणि इस्लामाबाद ही 4 शहरं टिकवणं आणि त्याची सुरक्षा करणं पाकिस्तानसाठी अतिशय अवघड होणार आहे. भारताकडे मात्र सुदर्शन चक्र नावाचं हे ज्याला आपण म्हणतो S-400, पण त्याचं नाव
आपलं सुरक्षा कवच हे सुदर्शन चक्र आहे ते सुद्धा ऑन करण्यात आलेलं आहे. म्हणजे पाकिस्ताननं जे प्रयत्न वेगवेगळ्या 15 शहरांमध्ये करण्यात आले हल्ल्याचे, त्या सगळ्यांना मिसाईलला उत्तर देण्याचं काम आपल्या या सुदर्शन चक्रने केलेलं आहे. आणि पाकिस्तानचे हे हल्ले आपण उद्ध्वस्त केलेले आहे, परतवून लावलेले आहेत. हा फरक आहे S-400 सुदर्शन चक्र मधला आणि HQ-9P. आजच्या काळामध्ये तुला माहिती आहे की थेट सैन्य लढण्यापेक्षा हवाई हल्ले केले जात आहेत आणि जर आपल्याला मिसाईल अटॅक करायचा असेल तर त्याच्यासाठी तिथली सुरक्षा यंत्रणा महत्वाची असते, ती रोखण्याचं काम करते. आणि तो कणा आहे पाकिस्तानच्या पूर्ण हवाई संरक्षण प्रणालीचा कणा आहे. हा कणाच उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या भारतीय सैन्याने आज अतिशय यशस्वीरित्या केलेला आहे. हा पहिला धक्का आहे त्यांच्यासाठी असं म्हणावं लागेल. बरोबर. ही HQ-9 यंत्रणा नेमकी आहे कशी ते आपण बघतोय. लाहोरमध्ये जे हवाई हल्ले होतात ते परतवण्यासाठी याचा वापर केला जातो पाकिस्तानकडनं. भारताच्या S-400 ट्रायम्फ मिसाईलनं ही यंत्रणाच पूर्णपणे उद्ध्वस्त केलेली आहे. चीननं 2009 साली तयार केलेली लांब पल्ल्याची ही यंत्रणा आहे जी चीनकडनं पाकिस्तानला मिळालेली होती. पाकिस्ताननं चीनकडनं ही हवाई सुरक्षा यंत्रणा खास घेतलेली होती 2009ला. 120 ते 300 किलोमीटर पर्यंतचा या परिघामध्ये जे काही घडामोडी घडतायत याची माहिती त्यांना मिळत होती. चीननं 2009 साली तयार केलेली ही यंत्रणा पाकिस्ताननं घेतलेली होती. हवाई सुरक्षा यंत्रणा जी आज थोड्या वेळापूर्वी भारतानं उद्ध्वस्त केलेली आहे, स्फोट घडवून उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे आता पाकिस्तान आणखी लंगडा झालाय असं म्हणायला हरकत नाही. लाहोरमध्ये जे काही हवाई हल्ले होतात ते परतवण्यासाठी तैनात केलेली ही सुरक्षा यंत्रणा होती पाकिस्तानची, जी थोड्या वेळापूर्वी भारतानं उद्ध्वस्त केली आहे. आज